नमस्कार, मी सुवर्णा। आज तुम्हाला मी घेऊन चालली आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमेवर वसलेलं गाव, एक असं देवस्थान की इथे या देवाला अगदी कर्नाटकातून आणि महाराष्ट्रातून दोन्ही भूभागातून लोक देवाचं दर्शन घेण्यासाठी येतात। मग चला ते देवस्थान कोणतं आहे पाहताय, पहा। हे आहे जिल्हा बेळगाव, तालुका कागवाड या ठिकाणी वसलेलं मंगसुळी म्हणजेच मल्लया हे देवस्थान। खंडोबा नळदुर्ग या ठिकाणावरून मंगसुळी या ठिकाणी आलेले आहेत। आपण सगळे काय करतो, दर्शन घेतो आणि जातो, पण या पाठीमागचं कथानक काय आहे हे माहीत आहे? खंडोबाचं दर्शन आपण घेऊया आणि त्याचं कथानक आणि त्याचा इतिहास सुद्धा आपण पाहूया। पहा, खंडोबा देवाचं मूळ वास्तव्य म्हणजे जेजुरी आहे, नळदुर्ग आहे आणि पाली आहे आणि चौथ्या क्रमांकाला हे मंगसुळीचा खंडोबा आहे। नळदुर्ग उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग या ठिकाणच्या खंडोबाचं वास्तव्य होतं आणि माहितीनुसार बानुबाईचं आणि खंडोबाचं नळदुर्ग या ठिकाणीच लग्न झालेलं आहे। इसवी सन 1500 ते 1700ची ही गोष्ट आहे। तेव्हा आदिलशहाची सत्ता होती आणि त्याचवेळी बेळगाव जिल्ह्यातील वंटपुरी गावचे जहागीरदार श्री बसाप्रभू देसाई हे त्या प्रांताची जहागीरदारी पाहत होते। आदिलशाहीच्या साम्राज्यवादी धोरणामुळे आदेशाने त्यांच्या या गावावरती आक्रमण केले आणि देसाई सरदारांना अटक केली आणि अटक करून त्यांना ठेवलं गेलं ते नळदुर्ग या ठिकाणी। मूळचे हे खंडोबा भक्त असणारे जहागीरदार देसाई यांनी नळदुर्ग या खंडोबालाच विनंती केली, त्यांची भक्ती केली आणि विनवणी केली की यातून मला मुक्त करावं। आणि या विनंतीनुसार हे खंडोबा घोडेस्वाराचं रूप घेतलं त्यांनी आणि देसाई यांना सोडवण्यासाठी आले। घोडेस्वारांच्या रूपामध्ये आलेल्या खंडोबाने जेलचे दरवाजे तोडले, साखळदंड तोडले आणि या देसाई यांना तिथून मुक्त केलं आणि नळदुर्गवरून वंटपुरीकडे जात असताना वाटेत मंगसुळी या ठिकाणी जहागीरदार देसाई यांना साक्षात्कार झाला की हा घोडेस्वार दुसरा कोणी नसून आपला देव खंडोबाच आहे। बेळगाव जिल्ह्यातील जहागीरदार देसाई यांच्या भक्तीनेच देव खंडोबा नळदुर्गवरून मंगसुळी येथे आले आणि चैत्र शुद्ध दशमीला मंदार या वृक्षाखाली ते प्रगट झाले। हे अगदी पुरातन काळातील असं हे मंदिर आहे। आमचं खूप छान असं झालेलं आहे। आता आम्ही या प्रदक्षिणा काढत आहोत। या ठिकाणी आमचं आता हे देवाचे खंडोबाचे जे कोटमा आहेत ना, त्याचं आता आम्ही हे पूजन करत आहोत। हा समोर कोटमा आहेत, घेऊन बसलेले आहेत, हे आहेत वाघ्यामुरळी। येथे पहा या कोटम्याचं पूजन चालू आहे। प्रत्येक कोटम्यामध्ये पुरणपोळी आणि केळी आणि दक्षिणा ठेवली जाते आणि हळदी कुंकू सुद्धा वाहिलं जातं। तर अशा पद्धतीने इथे हे पूजन चालू आहे।
बाणूबाईच्या मंदिरात दिवे लावते 360. ओंकाररावांचं नाव घेते या दिवशी खास. हे मलार माझ्या हातात खंडरा चोडा जोडा सुखे ठेव पाठीशी राहायच्या पूर्ण कर 100 वर्षाचा बक्षी दे. पांढरपोरी आवळी जावळी आवळी जावळी बॅट वाढू दे क्रिकेट म्हणून दे शिराळ्यात हात लावायचं. वजू उतरून घ्या. लग्नात वजू उतरलं उतरलं. खंडोबाचं वजू उतरलं उतर उतर लग्नात वजू उतरलं उतर माळसाचं वजू उतरलं रामाचं वजू उतरलं वाघाचं वजू उतरलं वजू उतरलं. जरा मोठ्याने बोला ना त्यांना, मोठ्याने बोला. मोठ्याने. सोडणार नाही त्यांना. आता ना तुम्ही खंडोबाचं वजू उतरलं म्हणून निघून जायचं. तुम्ही माळसाचं वजू उतरून वाघाला आता आमचं काय सुरुवात वटीवर नाग पुढल्या वर्षी मुलगा घेऊन या. आनंद होऊ द्या. हां ओळ. 200 तर घ्या की सर. शोभत नाही आनंदानं द्यायचं. कसा आहे हे आहे बाणूबाईचं मंदिर. इथे आमचं दर्शन छान झालं.